कर्नाटकची ट्रिप तर आमची खूपच छान झाली. तिथलं वातावरण, समुद्र, सगळीकडे जंगल एवढं छान वाटत होतं ना. पण तिथे फक्त एकच असं झालं, की जेवणाचा आहे ना कंटाळा आला होता. कारण जेवण तर छान होतं, पण आपल्याकडल्या जेवणाची टेस्ट आणि तिकडल्या जेवणाची टेस्ट थोडीशी वेगळी होती. आणि त्यामध्ये आम्ही 4-5 दिवस तिकडे असल्यामुळे तिथल्या जेवणाचा खूपच कंटाळा आला होता. आणि शेवटी घरचं ते घरचंच जेवण असतं. मग मस्तपैकी स्पायसी अशी भाजी आणि त्यासोबत सलाड पण बनवलं होतं. आणि हे बघा एवढे सारे कपडे पडतात ना कुठे फिरायला गेल्यावरती. थोडीफार हाताने धुतली आणि काही राहिलेली मशीनला पण लावली होती. नंतर मग माझ्याकडून हे फ्रीजमध्ये असंच विरजण राहिलं. आणि एवढी थंडी वाढली ना, एक्स्ट्राची भांडी काढायची अजिबात इच्छा होत नाहीये. म्हणून म्हटलं चला मिक्सरमध्ये करण्यापेक्षा डायरेक्ट पातेल्यामध्येच ताक बनवून घेऊयात. मग ना रवीने ते घुसळून घेतलं व्यवस्थित ताक आणि थोडंसं कोमट पाणी करून टाकलं. त्यामुळे ना लोणी पण लवकर निघतं. हे ना तूप वगैरे मला माझ्या गावाकडूनच भेटायचं कारण आमच्याकडे म्हशी गाई वगैरे होत्या. पण आता नाही आहेत त्यामुळे मी इथंच बनवते. आता पण थोडंफार काही घरी बनवलेलं असतं ते सासूबाई देतात. तरी पण मी इकडं थोडंसं विरजण टाकते आणि बनवत असते माझं मी. आणि इकडे तूप कढवायला ठेवलं तोपर्यंत इकडे कपड्यांचा पण एवढा सारा ढिगारा पडला होता. मग त्याच्या घड्या वगैरे घातल्या, काही कपडे इस्त्री करायची होती ती तशीच ठेवून दिली. आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये छान असा मसाले भात बनवला होता. कोणाकोणाला आवडतो मसाले भात त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तोपर्यंत बाय.